मस्त वाटते बघितलं म्हणजे आम्हाला सोडून चाललाय ना मस्त वाटतंय त्याला हे बघ हा बघा आता एका बॅगेतून किती किलो वजन काढायचं आहे 5 किलो आणि ह्या बॅगेत याच्यात 14 किलो जास्त आहे 8 किलो बापरे हॅलो नमस्ते वेलकम टू द स्नॅप व्लॉग सुरुवात असू दे पसारा असला तर काय झालं आपलंच घर आणि पसारा असणारच कारण की आज आम्ही जेवायला आलोय आईकडे म्हणजे मी जेवायला आले आईकडे हे बघा सेजल ही सेजल गॅदरिंगला आली नाही मुद्दा म्हणून टांग दिली मी गोव्याला चालली आहे म्हणून ती तोंड तुम्हाला ना एक अख्खा ब्लॉग देते सेजलचा ज्याच्यात फक्त तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल बाकी काय नाही म्हणत बघितलंच असेल तर हे बघा सान्नन चालूच आहे जेवणाची तयारी झाली आहे हां मग हे सान्न आहेत बघा तुम्ही मी परत आय बटनमध्ये टाकते सान्नांचा ब्लॉग तर हे सान्नन आहे आणि मटन सुक्का सॉरी चिकन सुक्का आणि मटन ताई असताना मी काय कामं नाही करत मी फक्त ब्लॉग करते काय करतोय तू गेम खेळतोय ना आमचा काकुडी आता जेवायला बसलेला आहे आणि तो साधन खातोय जेवणार नाहीये मामा बघ काय बोलतो तुम्हाला टायटलवरूनच कळलंच असेल कुणालने आम्हाला जेवायला बोलवलेलं म्हणून आम्ही जेवायला सर्वजण आलेलो सगळी फॅमिली हे बघा माझे पप्पा आता झोपेत उठलेले आहे जेवायला देवा आम्ही आता निघालोय काकुडीला घेऊन गार्डनला होय ना काकुडी हां मस्त जेवलो वगैरे आम्ही मामाकडे आणि आता आम्ही गार्डनला जातोय हो ना कारण की काकुडीला परत जायचंय 5:30 वाजता ट्रेन आहे त्याची मग घरी जाणार पनवेलला सो आम्ही पटकन येतोय गार्डनमध्ये फिरून रोटरी क्लब ऑफ गार्डन आहे तिथे तर तिथे आलोय काकुडीला मी घेऊन तर बघा किती सुंदर गार्डन बनवलंय ते खूप सारे इथे स्विंग्स आहेत नवीन सगळं बनवलंय आता चिल्ड्रन पार्क बनवलं इथे मस्तपैकी रोटरी विकास ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ डोंबिवली चिल्ड्रन पार्क इथे पण छोटं बनवलंय गार्डन मस्त वाटतंय लय काकुडीला डोंबिवलीला आलं मस्त वाटतं कारण की गार्डन वगैरे आहे त्यामुळे मग आम्ही रोज दरवेळेला तो येतो तेव्हा आम्ही गार्डनला आलोय अगदी लहान असल्यापासून तो इथे येतो गार्डनमध्ये बघितलं की आम्ही म्हणजे मी माझ्या माहेरी गेलेली आम्ही जेवलो वगैरे कारण की कुणाल ॲक्च्युली चाललं आहे दुबईला फॉर 1 इयर तर त्यामुळे मग आम्हाला त्याने सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं म्हणून आम्ही गेलेलो आणि त्याची पॅकिंग वगैरे आतापासून चालू झालं आहे आता फक्त किती जास्त पण नाही आठवड्याभरातच कुणाल दुबईला जाईल त्यामुळे तेवढं वाईट वाटतं आहे पण हा ब्लॉग कंटिन्यू राहील तोपर्यंत कुणाला जाणार नाही कारण की आम्ही सोडायला पण जाणार आहोत त्याला तर मग तेव्हा त्याला सोडू तिकडे आणि येऊ तेव्हा तुम्ही स्टे ट्यून तुम्ही बघत राहा असंच अजून 1 वीक आहे पण हा ब्लॉगच मी कंटिन्यू करणार आहे आणि एअरपोर्ट वगैरे आपण बघू मी फर्स्ट टाईम एअरपोर्ट बघणार आहे मी अजून एअरपोर्टला कधी गेली नाही आहे तर कुणाला सोडण्याच्या निमित्ताने मी एअरपोर्ट वगैरे पण बघणार आहे 3, 2, 1 तर कुणाल शिफ्ट होत आहे दुबईला
जसं तुम्ही बघितलं ताई गेलेली दुबईला, तसं आता कुणाल शिफ्ट होतो आहे ते दुबईला. त्यामुळे मग आता मी 2-4 दिवस माहेरीच राहायला आली आहे. तर कारण की त्याची शिफ्टिंग करायची आहे, सगळं पॅकिंग करायची आहे त्यासाठी. मग आता 2-3 दिवस मी इथेच आहे. 4 दिवस मी काय करणार आहे ते नाही, पण कुणालचं पॅकिंगबद्दल थोडे ग्लिम्स दाखवेन आणि कुणालला टाटा बाय बाय आपण सगळे करूया. त्याच्यासाठी आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत. तर आज तारीख आहे 1 मार्च आणि 4 मार्चला कुणाल चाललेला आहे. तर हे 2-3 दिवस मी कुणालसोबत आणि आईसोबत आहे. तर ही बघा आई हाय कर हाय. कुणाल थोडं आणतोय कारण की दुबईला थोडं महाग असतं, त्यामुळे तो सगळं इथनाच आणतोय सगळं. त्याचे सगळं बॅग्स वगैरे काढून ठेवले आहेत त्याने. आज त्याने थोडंफार डीमार्टमधनं शॉपिंग करून आणलेली आहे. ब्रश वगैरे सगळं आणलं आहे. तर ते काय काय आणलं आहे ते आपण पॅकिंग करताना बघू. आणि माझ्या आईचा मोबाईल नेमका आत्ताच हे झाला आहे, अँड्रॉईड मोबाईल, म्हणून कुणालने आईला छोटूसा मोबाईल, आई दाखव छोटूसा मोबाईल घेतलाय तो. छोटूसा मोबाईल घेतलेला आहे कारण की आईचा मोबाईलच अँड्रॉईड मोबाईल आईने खराब केलेला आहे. तर आता कुणाल कॉलिंग वगैरे करायचं आहे, तर मग कुणालने आता छोटासा मोबाईल आणून दिलेला आहे. मग तो बोलला की मी नंतर दुबईवरनं वगैरे पाठवून देईन दुसरा मोबाईल, पण सध्या तू हा वापर. तर तिला आता हाच मोबाईल वापरायचा आहे कारण की आई, तुम्हाला माहिती आहे आईचा थोडा प्रॉब्लेम तो, त्यामुळे आम्हाला आईला सतत कॉल करावा लागतो. सो मग तिचा भेटला अशी ओरडते. तिचा फोन चालूच नसतो, कधीही नसतो. गावाला जा नाही तर मुंबईला राहा, कधीहीच नसतो तिचा मोबाईल चालू. त्यामुळे मग तिला हा आता मोबाईल दिला आहे, जो गावाला पण चालेल आणि इथे पण चालेल. हेच बेटर आहे ह्यांच्यासाठी. हा मोबाईल घेऊन तिला अजिबात आवडलेला नाही आहे मोबाईल, पण काय करणार, कॉलिंगसाठी तरी बेस्ट आहे. आम्ही झोपतोय, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. कुणाल काय करतो रे, झोपतोस ना? पुंडी, तुला कसं वाटतंय जातोयस तर? मस्त वाटतंय, बघितलं म्हणजे आम्हाला सोडून चाललाय ना, मस्त वाटतंय त्याला. ए भेटला कसा बोलतो, त्याला मजा वाटते जातोय तर. सॅटर्डेला चाललाय तो. हे बघा मी आत्ताच आली आहे आणि हे बघा कुणालचं पॅकिंगचं सामान सगळं असं इथे ठेवलं आहे. जेवढी पॅकिंग तो आणणार आहे ते सगळं असं ठेवून देणार आहोत आम्ही, आणि सॅटर्डेला मग ती पॅकिंग होईल. आणि हे बघा तिथे आई पुरणपोळ्या करते. आणि आज आहे 2 मार्च आणि कुणाल जाणार म्हणून आई काय करते का तू? पुरणपोळी करते. आणि ही आमच्या बाजूची ताई आहे, तर ती पण हेल्प करायला आली आहे आईला. या पुरणपोळ्या होळीसाठी नाही आहे, तर हिचा पोरगा चालला आहे ना फिरायला म्हणून करते. होळी आहे म्हणजे मंडेला आहे, पण लवकरच करते कारण की कुणाल लवकर चालला आहे ना, म्हणून ते पुरणपोळ्या वगैरे करते आता पण. फायनली 4 मार्च उजाडलेला आहे आणि फायनली कुणाल चालला आहे. सो घरातलं सगळं काम आटपून आता वाजलेले आहेत 1 आणि सगळ्या घरातलं काम आटपून मी आता निघाली आहे आईकडे. 2 शिव्या भेटणारच आहेत कारण की सकाळपासून यायला सांगितलेलं मला, आम्ही आत्ता चाललो. पण एवढा भाऊ चालला आहे तर मग मला काहीतरी बनवायला पाहिजे ना त्याच्यासाठी, म्हणून मग मी ओला चवायच्या करंज्या बनवल्या आणि त्या घेऊन चालली आहे. आणि हे मुद्दा पण हॉर्न वाजवत आहेत. आता त्याला आम्ही थोडं छोटंसं गिफ्ट घेणार आहोत आणि गिफ्ट घेऊन मग जाणार आहोत घरी. हां
मी आता आली आहे घरी आईच्या. आणि बघा सगळी पॅकिंग करायला सुरुवात केली आहे. पप्पा जेवायला बसले. तर अशा प्रकारे पोरगा चाललाय फिरायला आणि मी आईचा कलर लावते. पोरगा फिरायला चाललाय पण माझ्या आईचा नट्टापट्टा चाललाय. त्याला बाय बाय करायला चालले ना, मग व्यवस्थित दिसायला पाहिजे ना ती. त्यामुळे माझ्याकडनं बघा काही काही काम करून घेते. आता कलरिंग लावून घेते. आता एवढं मेकअप पण करणार आहे ती, लिपस्टिक वगैरे लावणार आहे आणि नंतर रडणार आहे. नाही रडणारच ना हो बोलते. आणि काय हे असं घेणार आहेस मग खाऊचं कशात आहे ह्याच्यातच. अशा प्रकारे शेवटचे क्षण. आणि हा मी गिफ्ट केलेला शर्ट आहे. आणि कुणाला ते जेवायला बसतो. वरती बसतो खाली बसतो. बघा असं आयत्या वेळेला मला धावाधाव करायला लावतात. चावी कुठे? तर असं आहे. आता आम्ही चाललोय परत. बॅगचं वेट करायला लागतं ना, मग वेटर आणायला. असं आयत्या वेळेला आम्हाला काय काय करायला. खूप फिरल्यानंतर हा वेटर भेटलेला आहे, जो आता कुणाला लागणार आहे ॲक्च्युली बॅग वेट करायला. आणि त्याला आयत्या वेळेला ठेवलेला आहे. त्यामुळे आता आम्ही आयत्या वेळेला गेलो आणि आणलं आहे. कुठेच मिळत नव्हता, कसा बसा मिळाला आहे. तर नक्की लक्षात ठेवा की वेटिंग करायला लागतं. त्यामुळे वेटर लक्षात ठेवा कधी नाही. किती किलो आहे? 12 किलो ना. लगेच झाले 20. अरे हिचा कुणाला जास्त होईल मग वजन. 50 किलो वाटेल. त्याने खायचं पण त्याच्यातच टाकलंय मग. ऑप्शन काय अरे आणि आमची ही आयत्या वेळेला झालेली धांदळ. कुणालने सगळं पॅक केलं आणि आयत्या वेळेला कळलं की बॅगेचं वजन टू मच झालंय. मग आम्ही हे वेटिंग करत होतो. तर आम्ही वजन बॅगेचं जाता जाता किती येत आहे बोलली ना 38-40. 38च्या वर. हिला 10 किलो आहे ना. 12 किलो ना. मग हिचा नंबर बरोबर लक्षात. हा बघा आता एका बॅगेतून किती किलो वजन काढायचं आहे? 5 किलो. आणि ह्या बॅगेत याच्यात 14 किलो जास्त आहे. 8 किलो. बापरे. आणि बॅगचं वेट जास्त झाल्यामुळे हे सगळं कुणाला घेतलेलं सगळं आम्हाला काढायला लागलं. आणि हे आईने लाडू दिलेले भरपूर, ते पण आम्हाला कमी करायला लागले. ते लाडू बघा आहे, लाडू किती आहेत बघा. आईचं प्रेम कमी करायला लागेल. 2.5 किलो 3 किलो सॉरी 3 किलो लाडू. दुकान आहे का की असं खूप सारं सामान काढून सुद्धा कुणालचं वेट काय प्रॉपर होत नाहीये. आहे दिसवा दे. अरे वा घे. हा खालून मंद गेलाय. चला आता आरती चालू आहे. आता आई रडत आहे. आता कुठे जाते?
धमकी देत तर इथे आमच्या बिल्डिंगच्या खाली साईबाबांचं मंदिर आहे, तिथे कुणाली दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आता आम्ही निघालोय हो ना पप्पा. आता निघालोय, पहिले ताईकडे जाणार, ताईकडनं मग तिकडे जाणार. अय्यो आज मी पहिल्यांदा बघते याला तुला. आता 1 वर्षाने कुणाला येणार म्हणून सगळे मित्र सेल्फी काढतायत. आणि मग आम्ही ताईच्या घरी पोचलो. लगेच आम्ही जेवायला बसलो कारण की आम्हाला लगेच जायचं होतं एअरपोर्टवर. जी बसा तुम्ही मॅम. ताईच्या घरी पण औक्षण चाललंय. औक्षण चाललंय. हाय करतोय औक्षण. चला फायनली आता फोटोशूट चालू आहे इथे. चल सगळ्या लाईट बंद करायची ताई. धावाधाव चाललेली आहे. आता आम्ही निघालोय ताईकडनं. झालं आता कुणाचं औक्षण वगैरे झालं आणि आम्ही निघालो. काकुडीची बॉटल पण घ्यायची ही पाण्याची बॉटल. चला हो हो पप्पा. आता आम्ही चाललो. तुझ्या पायावर ना. हो माझ्या पायावर पण थोडासा आहे. हे असा आमचा अवतार आहे. एवढ्या सगळ्या बॅगा आहेत. आई जात होतो, कुणाला दाखवायचं नव्हतं पण मी मागे रडत होती हळूहळू. पण त्याला नेमका आवाज गेला आणि तो विचारत पण होता माई रडतीये का म्हणून. सगळेच ॲक्च्युली रडत होतो. एक भाऊ चाललाय. तर खरंच म्हणजे आनंद पण होत होता पण तेवढंच वाईट पण वाटत होतं. फायनली आम्ही पोचलो आहे टर्मिनल 2 ला, इंटरनॅशनल एअरपोर्ट. पण आली आहे. कुणाला जातोय दुबईला. कधी येणार कुणाला आता. पुढच्या वर्षी डायरेक्ट पुढच्या वर्षी. मला रडायला येतं. हाय. आम्ही रडतोय खूप साई. आई पण खूप इमोशनल झाली होती. अजून जात नाही तो. चला चल. इथे अलाव आहे. इथपर्यंत जाऊ शकतोय बघा. नको राहू दे. इंडिगोच्या काउंटरला जा. तिथे तुझी बॅग लगेज आहे ना, ते लगेज आतमध्ये चढवतो. मग तुझी कॅरी ऑन घेऊन तुला जायचं. आडवी टाक ना. आडवी टाक. हा तिथपर्यंत जाता आलं नाही आतमध्येपर्यंत. आम्ही कुणाला फक्त इथे सोडलं आणि गेलो. ॲक्च्युली खूप 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 सामान त्याचं बाहेर काढलं गेलं. म्हणजे आधीच आम्ही काढलेलं घरी कारण की 30च kg होतं. 30 किलोच न्यायचं होतं आणि त्याने राजभर सामान घेतलेलं आणि तुम्ही हे गेलं. आता सगळे चाललेले आहेत. चालला ना काकुडी. आज तू कशाला आलेला आणि मामाला सोडायला. मामा कुठे गेला. मम्मी तिथे गेलेली. तिथे मम्मी तिथे गेलेली तिथे. मामा दुबईला गेला. कुठे गेला.
दुबई. अशा प्रकारे आम्ही पण निघालो. आणि कुणाल, तुला बेस्ट विशेष तुझ्या फ्युचर लाईफसाठी. आम्ही खूप मिस करू तुला. लव यू कुंडी.